पहा, साबुदाणा खिचडी किती सुटसुटीत झालेली आहे. मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला की उपवासाचे दिवसही सुरू होतात आणि उपवास म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच आवडीची साबुदाणा खिचडी आलीच. म्हटलं आज आपल्या घरी साबुदाणा खिचडी केली आहे तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला सोबतही रेसिपी शेअर करूया. तर चला पाहूया आपण साबुदाणा खिचडी कशी बनवते मी. सर्वात आधी आपण साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. साबुदाणा जितका आहे साधारण त्याला भिजेल एवढंच पाणी घ्यायचं आहे. पाणी जास्त झालं तर साबुदाणा चिकट होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यावर बघा साबुदाणा छान फुललेला आहे. आता तो हाताने हलक्या हाताने मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे दाणे एकमेकांना चिटकून राहणार नाहीत. त्यामध्ये मी टाकण्यासाठी 4 बटाटे घेतलेले आहेत, बॉईल केलेले आहेत ते छानपैकी, आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखट किंवा कमी तिखटवाल्या घेऊ शकता. आणि त्या मिरच्या मी छानपैकी आता मी कट करणार आहे मीडियम साईजमध्ये. आणि उकडलेल्या बटाट्याच्या पण छान मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. गॅसवर मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी साजूक तूप 2 चमचे टाकते. तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे जिरे घालायचे आहे. परतण्याने मी छानपैकी हलवते जिरे, म्हणजे ते छान फुललं जाईल. आणि त्यानंतर मी आपण कापलेल्या मिरच्या होत्या ना त्या टाकलेल्या आहेत आणि त्या पण मिरच्या छान हलवायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला बटाट्यांच्या फोडी टाकायच्या आहेत आणि मध्यम आचेवरच आपल्याला छान त्या परतून घ्यायच्या आहेत. ऑलरेडी आपले बटाटे शिजलेलेच आहेत कारण बॉईल केल्यामुळे, पण ते छान अजून परतल्यामुळे ते लागतात छान आणि क्रंची असे होतात. त्याच्यामुळे आपल्याला ते परतायचे आहेत. आपले बटाटे मस्त भाजून झाल्यावर त्यामध्ये मोकळा करून केलेला आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि हलक्या हाताने सगळं एकत्र करून परतायचं आहे. हे आपल्याला हलक्या हातानेच परतायचं आहे, नाहीतर साबुदाणा तुटण्याची शक्यता असते म्हणून. आता येतो खिचडीला चव देणारा महत्त्वाचा वस्तू म्हणजे शेंगदाण्याची कूट. मी शेंगदाणे आधी भाजून घेतले आहेत. ते थंड झाल्यावर खलबत्त्यामध्ये जाडसर भरड कुटून घेतले आहेत. पहा, शेंगदाणे अगदी बारीक पाडून करायचे नाहीत. थोडेसे जाडसर असले की खिचडीमध्ये त्याची छान असं क्रंचनेस येते. आता हा शेंगदाणा कूट पॅनमध्ये आपण घालायचा आहे. त्यामध्ये टेस्टनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर घालायचं आहे. आता सगळं छान हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. आता पॅनवर झाकण ठेवून साधारण 2 मिनिटे शिजू द्यायचं आहे. 2 मिनिटांनी झाकण काढलं की बघा किती छान सुटसुटीत खिचडी झालेली आहे. साबुदाण्याचे दाणे छान ट्रान्सल्युसेंट झालेले आहेत, म्हणजे पारदर्शक दिसायला लागलेले आहेत. आणि खिचडी मोकळी झाली की आपली साबुदाणा खिचडी व्यवस्थित शिजली आहे असं समजायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली खिचडी अजिबात चिकट झालेली नाही. प्रत्येक दाणा छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. मी यामध्ये लिंबाचा रस घातलेला नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर शेवटी थोडंसं लेमन ज्यूस घालू शकता. त्यामुळे टेस्ट पण छान लागते अजूनच. आमच्या घरात सर्वांना अशीच जास्त बटाटे टाकून घातलेली खिचडी खूप जास्त प्रमाणात आवडते. अशी खिचडी खूप छान होते.
तुम्ही नक्की करून पहा. झाली आपली श्रावण स्पेशल उपवासाची मस्त सुटसुटीत साबुदाणा खिचडी. तुम्ही साबुदाणा खिचडी अशीच करता का की तुमचे काही वेगळी ट्रिक आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आपली ही घरगुती रेसिपी आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर शेअर करा. धन्यवाद.